हाय, हे इनहेरिटन्स, व्हेरिएशन आणि इव्होल्युशन एकमेकांशी जोडलेले आहेत का? हो. इनहेरिटन्स जिथे आपण कॅरेक्टरचा ट्रान्सफर बघतो एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये होताना. व्हेरिएशन ज्याच्यामध्ये आपण कॅरेक्टर ट्रान्सफर होताना बघतो पण थोडेसे अल्टर्ड फॉर्म मध्ये, बदललेल्या फॉर्म मध्ये. आता आपण एक उदाहरण घेऊया, ते म्हणजे ह्युमन्सचं. इव्हॉल्व्ह झाले ह्युमन्स एप्स पासून, ग्रेट एप्स पासून. आता एप्सने स्वतःमध्ये बदल करणं चालू केलं, ते म्हणजे अंगावरचे हेअर्स हळूहळू लूज करणं चालू केलं, अंगावरचा फर हळूहळू लूज करणं चालू केलं, त्यांच्या बॉडीच्या टेम्परेचरच्या मॅनेजमेंटसाठी. आता अंगावरचे हेअर्स कमी झाले, एका जनरेशन मधून हा बदल दुसऱ्या जनरेशन मध्ये झाला आणि इतक्या जनरेशन पर्यंत होत गेला की हळूहळू अंगावरचे हेअर्स खूपच कमी होऊन गेले, विरळ होऊन गेले. मग ह्युमन्सच्या अंगावरती हेअर्स तर बघायला मिळतात, मग ते डोक्यावरचे असतील किंवा बॉडीच्या खूप स्पेसिफिक ठिकाणी, मग बियर्ड असेल किंवा क्लोज प्रॉक्सिमिटीज असतील. त्यामुळे एक नवीन स्पीशीजचा जन्म झाला. मग जेव्हा असे बदल जे जनरेशन आफ्टर जनरेशन होत जातात आणि एका ऑर्गॅनिझम पासून एक नवीन स्पीशीज जन्माला येते, त्यालाच तर इव्होल्युशन म्हणतात. म्हणूनच इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन हे इव्होल्युशनचा बेस बघायला मिळतात. धन्यवाद.